नमस्कार. आज मी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या मसाल्यातली बटाट्याची भाजी दाखवणार आहे. याच्यासाठी मी 2 या आकारामधले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्या साली काढून अगदी मोठ्या मोठ्या आकारामध्ये या पद्धतीनं चिरून घेतलेला आहे. आता हा चिरलेला बटाटा मी पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे जेणेकरून तो काळा पडू नये याच्यासाठी. या ठिकाणी कढई घेऊन कढईमध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी हा बटाटा घालून घेत आहे. आपल्याला हा बटाटा छान असा गुलाबी लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. या बटाट्याचं वरचं कोटिंग अगदी क्रिस्पी झालं पाहिजे इतपत आपल्याला हा बटाटा चांगलासा तळून घ्यायचा आहे. एक 80% बटाटा हा शिजला गेला पाहिजे इतपत हा भाजून घ्यायचा आहे. आता बटाटा आपला फ्राय होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेऊ. याच्यासाठी मी या ठिकाणी 10 ते 12 लहान मोठ्या साईजच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तसेच 10 ते 15 ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे. हे पहा, पुदिन्याची अशी मोठे मोठे पानं मी ह्या ठिकाणी घेतलेली आहेत. आता मिक्सरचं भांडं घेऊन आपण हे सगळं साहित्य याच्यामध्ये घालून आपल्याला पाणी घालून याची छान अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अगदी छान असा आपला मसाला तयार झाला आहे. आपल्याला इतपत ही पेस्ट अशी हवी आहे. आता हा मसाला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. आपला आता बटाटा एकदा आपण बघून घेऊ. हे पहा, छान आपला बटाटा असा लालसर गुलाबी झाला आहे आणि छान असा क्रिस्पी झाला आहे. आपल्याला इतपत हा बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे. आता हा बटाटा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ही स्टेप तुम्ही नक्की करा. आता जे हे उरलेलं तेल आहे या तेलामध्येच आपण हे मसाल्याचे वाटण घालून घेऊ आणि हा मसाला अगदी छान परतून घेऊ. आता या मसाल्यामधले आपलं सगळं साहित्य कच्चंच आहे. त्याचा कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला हा मसाला छान असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. हा मसाला अगदी गोळा झाला पाहिजे इतपत आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा आहे. हे पहा, छान असा मसाला आता आपला मिळून आला आहे आणि छान भाजलाही गेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला इतपत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. याचा सगळा कच्चेपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर मी या ठिकाणी घातलेले आहे आणि ही या मसाल्याबरोबर आपण या तेलामध्ये छान अशी परतून घेऊ. 1-2 मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये मी हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालून घेत आहे. हे थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हा बटाटा घालून घेऊ आणि या ठिकाणी मी एक अर्धा वाटी मटार ओले घेतलेले आहेत ते या ठिकाणी मी घातलेले आहेत. जर मटार असतील तर तुम्ही घाला, नसतील तर नाही घातले तरी काही हरकत नाही. आता हे छान असं आपण परतून घेऊ. आता थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी साधारण अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला आता हा उरलेला बटाटा आणखीन मटार हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता भाजीला कडेनं अशी बारीक उकळी आली आहे. यावेळी मी या ठिकाणी मीठ घालून घेत आहे. मीठ चांगलं मिक्स करून घेऊन याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा बटाटा आणि मटार छान दोन्ही असं शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, भाजी अगदी छान मिळून आली आहे आणि भाजी छान दिसतही आहे. आता वरून थोडीशी मी कोथिंबीर घालून घेत आहे आणि आपण एकदा चेक करू बटाटा शिजला आहे का ते पाहून घेऊ.
हे पहा छान मोडला जात आहे. बटाटा अगदी छान मऊ असा शिजला गेला आहे. आता ही आपली भाजी तयार झाली आहे. तुम्ही नक्की एकदा करून पहा. ही भाजी पुरीबरोबर खूप छान लागते आणि लहान मुलंही खूप आवडीनं ही भाजी खातात. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.